छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजी महाराज ऑगस्ट क्रांती मैदान मधली ही दृश्य आहे। माता की शिवाजी महाराज की तर आदर्श क्रांती मैदानातून थेट दृश्य आपण पाहतोय आताचे लाईव्ह दृश्य। जय 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 बीजेपी कडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या तिरंगा रॅलीला सुरुवात केली आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये भारतीय सैन्याने जी काही कामगिरी केलेली आहे त्यामुळे भारतीय सैन्याला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी बीजेपी कडून संपूर्ण भारतात ही तिरंगा रॅली काढण्यात येते आहे। सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी तर संपूर्ण भारतभरात ठिकठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ऑगस्ट क्रांती मैदानातली ही दृश्य आहे। मुंबईमध्ये देखील या रॅलीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय भारत माता की जय या जय घोषात या तिरंगा रॅलीचं ची सुरुवात झालेली आहे आणि यावेळी आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशप्रेमी सन्माननीय प्रवीण दरेकर देखील आपण फडणवीस साहेबांचा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहू शकतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय। राखी शेलार देखील या ठिकाणी उपस्थित आहे। दोनों हाथ ऊपर, झंडे ऊपर, सभी झंडे ऊपर। तिरंगा यात्रा है और तिरंगा यात्रा की आवाज कराची तक भी जानी चाहिए। बोलो भारत माता की। जरा और जोर से भारत माता की। वंदे वंदे। यहाँ पर भारतासाठी 1962, 1965 आणि 1971 या तीनही युद्धामध्ये भाग घेऊन जिवंतपणे परत आलेले सार्जंट सदानंद चिखले यांचं वय 90 वर्ष आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं। सार्जंट सदानंद चिखले। नमस्कार मंडळी। मी तीन युद्धामध्ये भाग घेतलेला आहे। 1961चं गोव्याचं युद्ध, 1962 चायना लडाख आणि 1965 पाकिस्तान या तिन्ही युद्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्या काळी आणि आज काळी आपलं सैन्य